खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवण्याची स्वादी सोपी पण वेगळी अशी पद्धत आज आपण बघणार आहोत। तेलात न सुटता तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी बनवणार आहोत। या शंकरपाळीला भरपूर असे लेयर्स सुटलेले आहेत। अगदी नवशिक्यांना सुद्धा जमतील एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने आपण शंकरपाळी बनवणार आहोत। मैद्यापासून शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहोत। शंकरपाळीचं अचूक प्रमाण तर एखाद्या वेळेस शंकरपाळी तेलात विरघळतात तर काही वेळेस लेयर सुटत नाही, तर एखाद्या वेळेस खूप तेलकट होतात। त्यामुळे बिनचूक प्रमाण, साधं सोपं प्रमाण आपण बघणार आहोत। त्यामुळे कधीही शंकरपाळी फसणार नाहीत, बिघडणार नाहीत। मैद्यापासून शंकरपाळी कशी बनवायची तेही एवढी खुसखुशीत, अगदी बिस्किटासारखी। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी कमल किचन अँड DIY मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वात आधी एक परात घेतली आहे। एक वाटी सेट करून घ्यायची। त्याच वाटीने आपण मैदा मोजून घेणार आहोत। मी 3 वाटी एवढा मैदा घेतला आहे। हा मैदा मी आधीच चाळून घेतला आहे। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ घालायचं आहे। आपण अर्धा किलो मैद्यासाठी वजनी प्रमाणात 150 ग्रॅम तूप वापरणार आहोत। म्हणजे मोठ्या वाटीने पाऊण वाटी एवढं तूप आपण वापरणार आहोत। पूर्ण वितळून घेतलं आहे तूप। आपल्याला इथं घ्यायचं आहे सांगितलेलं तुपाचं प्रमाण अगदी बरोबर आहे। यापेक्षा जास्त तूप वापरू नका। शंकरपाळी तेलात तळताना ते विरघळतील। आता आपण दोन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यामध्ये वापरलेलं तूप मैद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। असं केल्याने शंकरपाळीचे लेयर्स खूप छान सुटतात आणि तयार होणारे शंकरपाळे अगदी खुसखुशीत तयार होतात। यामध्ये तुम्ही तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता। तूप छान आपल्याला हाताच्या सहाय्याने मैद्याला चोळून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं आपण छान तूप मैद्याला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं तुपाचं मोहन हे व्यवस्थित झालंय समजायचं। मैदा छान हलका होतो। आता मूठ बांधून बघायची। अशा प्रकारे जर मूठ बांधल्या गेली तर समजून जायचं की आपलं तुपाचं प्रमाण अगदी योग्य झालं। आता यामध्ये पिठी साखर घालायची आहे। तर मी येथे 250 ग्रॅम पिठी साखर घेतली आहे। वाटीने मोजून घेणार असाल तर 1.5 वाटी पिठी साखर आहे। घरी तयार केलेली पिठी साखर घ्या किंवा विकतची सुद्धा तुम्ही वापरू शकता। नेहमी जे शंकरपाळी बनवतो त्यामध्ये दूध किंवा पाण्यामध्ये साखर वितळून त्यात जे मिश्रण आहे ते मैद्यामध्ये वापरतो, पण बऱ्याचदा ते मिश्रण पातळ होतं। पुन्हा आपण त्यामध्ये मैदा वापरतो, शंकरपाळी बिघडते किंवा मग तो शंकरपाळी कडक होते। आता आपण दूध किंवा साखरेचं असं मिश्रण तयार केलेलं नाही आहे आणि कधी ते मिश्रणसुद्धा शिल्लक राहते। त्यामुळे अगदी परफेक्ट अशी शंकरपाळी बनवण्याची असेल तर मळायची ही वेगळी पद्धत आपण जरूर ट्राय करून बघा। पिठी साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं। अशा पद्धतीने कमीत कमी 2 ते 3 मिनिटं हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। साखर मैद्यामध्ये छान एकजीव होते। आता हे मिश्रण तयार झालं तर पीठ भिजवण्यासाठी दुधाचा वापर न करता पाण्याचा वापर करायचा आहे। मी 1 वाटी पाणी घेतलं। पाणी थंडच आहे, गरम किंवा कोमट पाण्याचा वापर केलेला नाही। थोडं पाणी वापरत पीठ छान मळून घ्यायचं। सुरुवातीला आपण अर्धी वाटी पाणी वापरलं। पीठ भिजवून घ्यायचं। वाटलं तरच पाणी, कणिक जर घट्ट झाली असं जर वाटलं तरच पाणी घालायचं। सर्व पाणी एकदाच वापरू नका, जेणेकरून पातळ होणार नाही। हे पीठ थोडं सैलसरच भिजवायचं आहे, फार घट्टसर आपल्याला असं मळून घ्यायचं नाही। थोडंसं पाणी आणखी घालून घेते आणि याचा घट्टसर असा थोडा गोळा मळून घेते। छान हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता जरी हे सैलसर वाटत असलं तरी हे आपल्याला मुरत ठेवायचं आहे। पीठ फार घट्टसर भिजवायचं नाही। पीठ आपण मुरत ठेवतो त्यामुळे ते आणखी घट्ट होतं आणि मग शंकरपाळी खुसखुशीत न होता कडक होतात। म्हणून थोडंसं सैलसरच हे पीठ आपण मळून घेतलं। पीठ भिजवण्यासाठी मला अर्धी वाटीच पाणी लागलं आहे।
अर्धी वाटी पाणी शिल्लक राहिलं. आता आपण पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि आता या पिठाच्या गोळ्यावर आपण झाकण ठेवून द्यायचं. हे पीठ मळण्याकरिता मला अर्धी वाटी एवढंच पाणी लागलेलं आहे. अर्धी वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे. आता आपण या पिठावर झाकण ठेवून द्यायचं आणि अर्धा तास मुरत ठेवूयात. मी अर्धा तास पीठ मुरत ठेवलं होतं. तुम्ही यापेक्षा जास्तही पीठ मुरत ठेवू शकता. अर्ध्या तासात सुद्धा छान पीठ घट्टसर झालं आहे. अर्ध्या तासापेक्षा जास्त पीठ मुरत ठेवू नका. पीठ मुरत ठेवणं गरजेचं आहे. लगेचच शंकरपाळे बनवाल ते तेलामध्ये विरघळतील. शंकरपाळी व्यवस्थित तयार होणार नाहीत. तयार पिठापासून त्याच्या अशा पद्धतीने आपल्याला मोठ्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. जसे मी बनवून घेते त्या पद्धतीने सर्वच कणकेचे आपल्याला मोठ्या आकारातच गोळे बनवून घ्यायचे आहेत. आणि एक गोळा घेऊन तो छान व्यवस्थित गोल करून बाकीचे जे गोळे आहेत परातीत ते आपल्याला परत एकदा झाकून ठेवायचे आहेत. नाही तर त्याला हवा लागेल आणि ते कडक होतील आणि शंकरपाळे व्यवस्थित होणार नाही. आता एक गोळा घेऊन आपण तो लाटून घेऊयात. लगेचच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. थोडीशी जाडसरच लाटायची आहे. यामध्ये आपल्याला सुका मैदा वापरायची अजिबात गरज पडत नाही. शक्य तेवढी मोठ्या आकाराचीच पोळी आपल्याला लाटायची आहे. या पोळीचे आपल्याला अशा पद्धतीने लाटून घड्या पाडायच्या आहेत. ह्यामुळे शंकरपाळ्याला छान अशा लेयर्स तयार होतील. सोबतच ह्या पोळीला हलकेसे क्रॅक गेलेले आहेत ते सुद्धा झाकले जातील. तर ह्या पद्धतीने बघा आपल्याला चौकोनी आकाराची घडी घालून घ्यायची आणि परत चौकोनी आकारातच आपल्याला लाटून घ्यायचे. जेवढे जास्त तुम्ही घड्या पाडाल तेवढंच जास्त शंकरपाळ्यांना लेयर्स येतील. तर ह्या पद्धतीने आपली घडी तयार करून झालेली आहे. आता हलक्या हाताने ही प्रेस करून घेतली मी. चौकोनी आकारातच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर पुन्हा एकदा थोडीशी जाड चौकोनी आकारातच पोळी लाटून घ्यायची आहे. खूप जास्त जाड ठेवायची नाही. साधारणतः आपल्या बोटाच्या अर्ध जाड बोट ठेवायची आहे. ह्या पद्धतीने पोळी लाटून झाली. आपल्याला एकसारख्या शंकरपाळ्या हव्या आहेत. त्याकरिता कडा पहिले कट करून घ्यायच्या. चौकोन आकाराची पोळी तयार होईल. चारही बाजूने कट केल्यानंतर त्या कडा आपण दुसऱ्या गोळ्यासोबत वापरू शकतो. आता लगेच ह्याचे शंकरपाळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. साईडच्या कडा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. नंतर सुरुवातीला आपण उभ्या आकारात कट करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला आडव्या आकारात कट करून घ्यायचं आहे. आपल्याला खूप मोठ्या साईजमध्ये किंवा खूप छोट्या साईजमध्ये सुद्धा आपल्याला हे कट करायचं नाही. ना आपल्याला मोठी साईज हवी आहे ना छोटी. छोटे छोटे असे मध्यम आकाराचे आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. आणि छान असे चौकोनी आकारात आपले शंकरपाळे तयार झाले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही हे कट करून घ्या. आता मी तुम्हाला या शंकरपाळ्याची जाडी कितपत आहे ते दाखवते. एवढ्याच जाड आपल्याला हे शंकरपाळे तयार करून घ्यायचे आहेत. अगदी आकार एकसारखा कट घेतला आहे. आता हे मी सर्व एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे सर्व सुट्टे सुट्टे आपल्याला करून घ्यायचे आहेत. तुम्ही एकदाच सर्व शंकरपाळे बनवून घेऊ शकता आणि एका साईडला तुम्ही तळूसुद्धा शकता. एकाच वेळेस सर्व लाटून शंकरपाळे बनवून घेतले तरीही चालते किंवा एक साईडला शंकरपाळे तळण्याचं काम सुरू करायचं आणि दुसऱ्या साईडला लाटून घेऊ शकता. असं केले तर आपला वेळ देखील वाचतो. आता हे तळायचे कसे ते आपण बघूयात. तळण्याकरिता मी साईडला तेल गरम करून घेतलं. तेल आपलं खूप कडकडीत गरम नसावं. या पद्धतीने आपण एक छोटा आधी सुरुवातीला गोळा टाकून बघायचा. तो जर वरती आला तरच तेल आपलं मध्यम आकारात गरम झालं आहे समजायचं. आता एक एक करत आपण सर्व शंकरपाळे तेलात सोडू. कढईत मावतील तेवढे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत. फार जास्तही तळायचे नाहीत. व्यवस्थित तळल्या जात नाहीत. तेल मात्र फार धूर येईपर्यंत गरम करायचं नाही. मध्यम आचेवर तेल गरम करून घेतलं
म्हणजे शंकरपाळी आतपर्यंत तळली जाते, मस्त खुसखुशीत तयार होते. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहेत. आता याला लगेच झारा लावायचा नाही. जोपर्यंत हे बुडबुडे आहेत तोपर्यंत आपल्याला ती छान वर येईपर्यंत तळून घ्यायची. याची छान लेअर सुटतात. छान सोनेरी रंग येईपर्यंत शंकरपाळी तळून घ्यायची आहेत. शंकरपाळी तेलामध्ये टाकल्याबरोबर बुडबुडे येत आहेत, म्हणजे शंकरपाळी ह्याचे कुकिंग प्रोसेस सुरू झाली आहे. शंकरपाळी तळताना घाई गडबड करू नका, नाहीतर ती आतून कच्ची राहील आणि वरून शंकरपाळीला रंग येईल. नंतर ती थंड झाल्यावर नरम पडते. शंकरपाळी सुरुवातीला तळताना 1 ते 2 मिनिट ती अजिबात हलवायची नाहीत. ती जेव्हा तेलामध्ये व्यवस्थित सेट होते तेव्हा ती सतत फिरवत राहायची. ते तेलावर थोडीशी तरंगायला लागते, त्यावेळेस आपण त्याला झारा लावायचा आणि सतत ती फिरवत राहायची, म्हणजे त्याला चहू बाजूनी छान सोनेरी रंग येईल आणि त्याला लेअर्ससुद्धा छान सुटतील. गॅसची फ्लेम ही आपल्याला मंदच ठेवायची आहे. खूप हाय फ्लेमवर सुद्धा आपल्याला हे तळायचे नाहीत. याला छान कलर आलेला आहे. आता हा ब्राऊन कलर आला आहे. आपण लगेच शंकरपाळी काढून घ्यायची, कारण याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते. याचा कलर तो थोडा डार्क होतो आणखी, त्यामुळे आपण लगेचच आता काढून घेऊयात. याच रंगावर आपल्याला छान शंकरपाळी तळून घ्यायची आहेत. खूप छान लेयर्स आलेले आहेत शंकरपाळीला, तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीनं आपल्याला बाकीच्या सर्व शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. भरपूर लेयर्स असलेली, तेलात अजिबात न विरघळणारी, सोड्याचा वापर न करता आपली शंकरपाळी जी बनवायला सगळ्यात सोपी आहेत. कितीही घाईगडबड असू देत, दिवाळीच्या फराळातला हा पदार्थ आपण घरीच बनवतो. तर वाट कसली बघता, शंकरपाळीची ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी कमल्स किचन अँड DIY चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.